महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती येत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक अशा सुभेदारी गेस्ट हाऊसवरती ते आज बैठका घेणार आहेत। आपण बघू शकता की त्यांच्या या दौऱ्याची आणि बैठकांची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सुभेदारी विश्रामगृहातला हा मुख्य कक्ष आहे ज्या ठिकाणी ही बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे। या बैठक व्यवस्थेसाठी नवीन सोफे या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। रेड कार्पेट सुद्धा टाकण्यात आलेलं आहे। सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये असलेले यापूर्वीचे जे जुने सोफे होते ते या ठिकाणावरून हलवण्यात आलेले आहेत आणि नव्या स्वरूपाचे सोफे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत। या ठिकाणी सायंकाळी 4 वाजल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील काही उद्योजक असतील, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातले व्यक्ती असतील, माध्यम क्षेत्रातले व्यक्ती असतील, यांच्यासोबत राज्यपाल या ठिकाणी संवाद साधणार आहेत। या व्यवस्थेबरोबरच आतमध्ये जर आपण बघितलं तर राज्यपाल यांच्या जेवणाची सुद्धा एक जय्यत आणि चांगली तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अत्यंत व्हीआयपी टेबल, खुर्च्या सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेली आहेत, ज्यावरती कॅन्डल डिनरची व्यवस्था असलेले हे लॅम्प सुद्धा ठेवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये मेणबत्ती लावून कॅन्डल डिनरचा सुद्धा आनंद घेतला जाऊ शकतो। हे सोनेरी गोल्डन कलरचे खुर्च्या आणि टेबल सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। मोजक्या सनदी अधिकाऱ्यांसोबत राज्यपाल आज सायंकाळचं या ठिकाणी जेवण करणार आहेत। यासाठी सुद्धा सुभेदारी विश्रामगृहामध्ये ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे। खरं तर राज्यपालांनी यापूर्वी अशा स्वरूपाची बैठक कधीच घेतली नव्हती, मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राज्यपाल अशा स्वरूपाच्या बैठका घेऊ लागल्यामुळे वेगळ्या स्वरूपाची चर्चा सुद्धा समोर येत आहे। आपण बाहेरच्या जर बाजूला बघितलं तर इतर जे सहकारी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी खुर्च्या सुद्धा लावण्यात आल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बाहेर जर बघितलं आपण तर इकडे पडदे लावण्यात आलेले आहेत आणि या पडद्याच्या आतल्या साईडला वेटिंग एरिया बनवण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी जे लोक भेटीसाठी येणार आहेत त्यांना थांबण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे। आणि अशा स्वरूपाचा राज्यपालांचा आजचा दौरा असणार आहे। मात्र या दौऱ्याच्या दरम्यान ते वैचारिक, सामाजिक, औद्योगिक आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणार असल्यामुळे राज्यपालांचा या दौऱ्याचा नक्की उद्देश काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।